एकेकाळी आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी आज नव्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभी आहे। उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्या व्हिजननुसार धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विक्रमी गती मिळाली असून अवघ्या 7 वर्षात धारावीचा पुनर्विकास पूर्ण होणार आहे। 1,05,424 झोपड्यांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण प्रस्तावित करण्यात आलं असून त्यापैकी 99,132 झोपड्यांचं क्रमांकन पूर्ण झालंय। तसंच 92,319 झोपडीधारकांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झालंय। विशेष म्हणजे हा प्रकल्प लोकांवर लादला जात नाहीये, तर प्रत्येक धारावीकराला विश्वासात घेऊन राबवला जातोय। प्रार्थना स्थळांबाबत विचार विनिमय, स्थानिकांच्या सूचना आणि प्रत्येकाच्या भावना जपत विकासाचा आराखडा तयार केला जातोय। येत्या 15 ऑगस्ट पर्यंत धारावी एक्सपिरियन्स सेंटर तयार होणार आहे। मिठी नदी सौंदर्यीकरण, आधुनिक रस्ते, वाहतूक व्यवस्थेचं मजबूत जाळं आणि उपनगरीय रेल्वे, एक्सप्रेस, मेट्रो, बेस्ट आणि विमानतळाला जोडणारं मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब धारावीच्या विकासाला नवी दिशा देणार आहे। घर वितरण प्रक्रियेलाही अभूतपूर्व गती मिळाली आहे। गेल्या 1.5 वर्षात सदनिका वितरणात तब्बल 35% वाढ झाली आहे। सुमारे 10,78,746 झोपड्यांचं ड्रोन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलंय। 9,10,598 झोपड्यांचं क्रमांकन करण्यात आलंय। इतकंच नाही, घर हस्तांतरणाचा कालावधी 10 वर्षांवरून 5 वर्षांवर आणण्यात आलाय, तर जवळच्या नात्यातील हस्तांतरणासाठी शुल्क फक्त 200 रुपये निश्चित करण्यात आलंय। या निर्णयाचा 6,415 लोकांना थेट फायदा होणार आहे। उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्या व्हिजननुसार धारावी बदलतीये आणि त्यासोबतच बदलतंय मुंबईचं भविष्य।